मऊ लुसलुशीत भरपूर सारण भरलेला अजिबात न फुटणारा आलू पराठा तुम्ही सकाळच्या नाश्त्याला किंवा मुलांना टिफिनला सुद्धा देऊ शकता। नमस्कार, मी सुचिताज किचन अँड लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मी स्वागत करते। आज आपण पंजाबी पद्धतीचे आलू पराठे कसे करायचे ते बघणार आहोत आणि रेसिपी खूप सोप्या पद्धतीत सांगितली आहे, योग्य प्रमाणही दिले आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राइब करून आणि शेजारी बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका। चला तर मग साहित्य बघूयात आणि रेसिपी सुरू करूयात। तर पहिल्यांदा आपण पराठ्याची कणिक मळून घेऊ। इथं मी 2 कप गव्हाचे पीठ घेतले। आता पराठे खरपूस व्हावे म्हणून 4 मोठे चमचे बेसन घ्यायचे, चवीपुरतं मीठ घालायचे आणि पराठे लाटताना फुटू नयेत म्हणून 2 चमचे तेल घ्यायचे आणि या पिठाला हे तेल चांगलं चोळून घालायचे। आता थोडं पाणी घालून हे मळून घ्यायचे। आपण चपातीला जशी कणिक मळतो अगदी तसं मळायचं। तर हे बघा, आपली कणिक मळून झालेली आहे, अगदी मऊसूत कणिक मळली आहे। आता थोडंसं तेल लावूया। तेल लावून घेतले। आता 15 मिनिट कणिक झाकून भिजत ठेवू। कणिक भिजते तोपर्यंत आपण बटाट्याचे स्टफिंग करून घेऊया। तर इथं मी बघा 5 मध्यम आकाराचे बटाटे उकडून घेतलेत। आता हे बटाटे खिसून घ्यायचे। बटाटे खिसून घेतले की त्याचे तुकडे राहत नाहीत आणि स्टफिंग सॉफ्ट बनते आणि लाटताना पराठा पण फुटत नाही। आणि बटाटा उकडतानाही सुद्धा जास्त पाणी घालायचं नाही, नाहीतर बटाटा पाणी शोषून घेतो आणि मग पराठ्याचे सारण ओलसर जास्त होते। आता बघा, बटाटा खिसून झालाय। आता यामध्ये घालायचं आहे आलं मिरचीची पेस्ट, 1 इंच आलं आणि 4 हिरव्या मिरच्या बारीक करून घेतल्यात। बारीक चिरलेली कोथिंबीर पाव कप, अर्धा चमचा गरम मसाला पावडर, 1 चमचा मिरची पावडर, 1 चमचा धने पूड, 1 चमचा जिरे पूड, पाव चमचा हिंग आणि चवीनुसार मीठ घालायचं। आता हे मिक्स करून घ्यायचं। हे बघा, मी छान मिक्स करून घेतले। आता आपल्याला ज्या साईजचे पराठे हवेत तसे लहान मोठे गोळे करून घेऊ। तर हे बघा, असे 6 ते 7 गोळे झालेले आहेत। आता आपण पराठे बनवायला घेऊया। दुसरीकडे आपली कणिक पण छान भिजली आहे। हे बघा, अगदी मऊसूत भिजले आहे। याला थोडी मळून घेतली। आता याचे गोळे करू। तर आपण जेवढं सारण घेतलंय त्यापेक्षा कणकेचा गोळा थोडा हा छोटा घ्यायचा। हे बघा, आता पराठे लाटायला घेऊ। गोळा आता गव्हाच्या पिठात बुडवून घ्यायचा। थोडंसं लाटून घ्यायचा गोळा। थोडंसं तूप लावून घ्यायचे आणि तुम्ही तुपाऐवजी तेलाचाही वापर करू शकता, पण तुपाने पराठ्यांना छान खरपूसपणा येतो। थोडेसे गव्हाचे पीठ टाकायचे म्हणजे सारण आणि कणकेमध्ये थोडी जागा राहते। यावर आता सारणाचा गोळा ठेवायचा आणि हे बंद करायचे। बंद केले, जास्तीची कणिक काढून टाकायची, नाहीतर तिथेच दाबायची। पुन्हा याला कणकेमध्ये बुडवून घ्यायचे। तर सुरुवातीला असं हाताने पसरवायचे आणि हलक्या हाताने पराठा लाटायचा। तर हे बघा, इथे पराठा बघा लाटून झालेला आहे आणि स्टफिंग बघा अगदी कडेपर्यंत पसरलेला आहे। पराठा भाजून घेऊयात। तवा गरम केला आहे आणि यावर थोडंसं तूप किंवा तेल सोडायचं। मी तुपाचा वापर करते। आता यावर पराठा टाकताना जी कणकेची जास्त बाजू आहे, म्हणजे जिथे आपण पराठा मिटवतो ती बाजू खाली करायची आणि गॅस हा मध्यमच करायचा आणि 15 ते 20 सेकंदांनी पराठा शेकून झाला की मग उलटून घ्यायचा।
आणि कडेने किंवा वरून तूप सू लावायची त्याला बघा। आणि सारण तुम्ही बघू शकता भरपूर भरलेला आहे, तरी पण पराठा बघा अजिबात फुटला नाही। आता शेवटचे 10 मिनिट गॅस मोठा करायचा, म्हणजे पराठा छान खरपूस भाजतो। पराठा भाजला, आता काढून घेऊयात। तर अशाच पद्धतीने बाकीचे पराठे करून घेऊयात। तर आज आपण पंजाबी स्टाईलमध्ये भरपूर सारण भरलेला पराठे कसे करायचे ते बघितले। तुम्ही सुद्धा घरी करून बघा आणि तुमच्या मुलांच्या टिफिनमध्ये आणि नाश्त्याला करून बघा आणि मला कमेंट्समध्ये सांगा कशी वाटली रेसिपी। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत धन्यवाद।